सामाजिक व राजकीय चळवळी या धड्याच्या आता आपण पुढच्या विभागामध्ये प्रवेश करूया. चला तर. आता आपण बघणार आहोत काही शेतकऱ्यांच्या संघटना. तर शेतकरी संघटना, भारतीय किसान युनियन, ऑल इंडिया किसान सभा या भारतातल्या काही महत्त्वाच्या अशा शेतकऱ्यांच्या संघटना आहेत. आता आपण बघूया पुढची चळवळ कामगार चळवळ. आतापर्यंत आपण काय काय बघितलं, कोणत्या कोणत्या चळवळी, आदिवासी चळवळ बघितली, शेतकऱ्यांची चळवळ बघितली इथपर्यंत. आता आपण बघणार आहोत कामगार चळवळ. तर भारतातल्या कामगार चळवळीला ही औद्योगिकरणाची पार्श्वभूमी आहे. आता आपण जर शेतकरी आपल्या डोळ्यासमोर आणला तर अर्थात शेतकरी म्हणजे डोळे मिटले तर आपला शेत त्याच्या समोर आपल्या डोळ्यासमोर येतं, म्हणजे त्याच्या चळवळी. आदिवासी म्हटलं तर जंगल आलं, संपूर्ण जंगलातल्या संपूर्ण संपत्ती आपल्या डोळ्यासमोर आली, बरोबर. म्हणजे तो प्रश्न त्यांचा. आता आपण बघणार आहोत तर कामगार चळवळ आली की आपल्या डोळ्यासमोर काय येतं, तर आपल्या ह्याच्या पुढे येतं की कामगार यंत्रमागावर काम करत आहे, उद्योग जिथं आहे, औद्योगिकरण जिथं फॅक्टरी आहे, संपूर्णपणे यंत्रमाग चालू आहे, तिथे कामगार काम करत असतात. मग त्यांच्या समस्या किंवा त्यांच्या अडचणी ह्या त्यांच्या औद्योगिकरणाला लागूनच असतात. म्हणजे त्यांच्या संदर्भातल्या ह्या सगळ्या चळवळी आहेत. कामगार चळवळ त्याच्यामध्ये आता काय काय येते बघा, ते मुद्दे आपण आता स्पष्ट करत आहोत. तर 19व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये भारतामध्ये कापड गिरण्या, रेल्वे कंपन्या यासारख्या उद्योगांची सुरुवात झाली आणि 1899 मध्ये रेल्वेच्या कामगारांनी आपल्या मागण्यांसाठी संप केला. आता रेल्वे कामगार म्हणजे अर्थात तिथे पण ते काम करणारे कामगार होते, जसं की कोळसा आपल्या ह्याच्यामध्ये टाकायचा, त्या भट्टीमध्ये, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये झेंडा हलवायचा, रेल्वे चालवायची, विविध आहेत, डबे साफ करायचे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कॅन्टीन सुद्धा असतं, तर कॅन्टीन मध्ये बसायचं, तिथल्या लोकांना जेवण वगैरे द्यायचं, विविध कामं असतात आपल्या रेल्वेमध्ये सुद्धा. तर तिथल्या पण कामगारांनी त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्यांच्यासाठी सुद्धा संप केला. आणि मग कामगारांचे हे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी व्यापक संघटना मात्र 1920 मध्ये ही स्थापन झाली आणि ती ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस म्हणून उल्लेखली जाते. आणि स्वातंत्र्योत्तर काळामध्ये कामगार चळवळ ही अधिक प्रभावीपणे काम करायला लागली. तर 1960 आणि 70च्या दशकामध्ये कामगार चळवळीची अनेक आंदोलनं झाली आणि 1980 पासून कामगार चळवळ ही विखुरली गेली. म्हणजे थोडीशी त्यांचे प्रश्न अजून वाढतच गेले, कमी तर नाही झाले पण वाढत गेले. म्हणजे भारतभर कामगारांचे प्रश्न हे नव्याने उभे राहतच आहे. मग त्याच्यावरती बघा कारण काय आहे, तर जागतिकीकरणाचा परिणाम हा कामगार चळवळीवर झाला. म्हणजे अस्थिर रोजगार, कंत्राटी कामगार, आर्थिक असुरक्षितता, कामगार कायद्यांचे संरक्षण नसणं, अमर्याद कामाचा तास, त्याच्यानंतर कामाच्या ठिकाणी असणारी ही असुरक्षितता, कधी यंत्रमागामध्ये कुणाचा हात गेला किंवा तिथे सुरक्षितता नाही, कधी कधी काही रसायनं उकळत असतात, ते हे फुटतात त्या टाक्या, म्हणजे इत्यादी 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 आपले भरपूर प्रश्न असतात. मग हे सगळं अनारोग्य इत्यादी सगळ्या हा आजच्या कामगार चळवळीच्या पुढच्या समस्या आहेत. त्याच्यानंतर आता आपण पुढे जाणार आहोत स्त्री चळवळमध्ये. त्याच्या अगोदर तुम्हाला इथपर्यंत सगळं समजलं, पुढे जाऊया. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये भारतामध्ये स्त्री चळवळीची सुरुवात ही पुरोगामी पुरुषांच्या पुढाकारानेच झाली. म्हणजे स्त्रियांवर होणारा अन्याय आणि त्यांचं शोषण हे थांबवून त्यांना सन्मानानं जगता यावं आणि सार्वजनिक जीवनामध्ये सहभाग घेता यावा यासाठी या अनेक सुधारणा चळवळी सुरू झाल्या. मग त्याच्यामध्ये कोण कोण आहेत बघा सहभागी. ईश्वरचंद्र विद्यासागर, राजा राममोहन रॉय, आपले महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, महर्षी धोंडो केशव कर्वे, पंडिता रमाबाई रानडे यांच्या पुढाकारामुळे सतीच्या प्रथेला विरोध आणि विधवा
पुनर्विवाह, स्त्री शिक्षण, बालविवाहास विरोध, स्त्रियांना मतदानाचा अधिकार यासारख्या सुधारणा होऊ शकल्या. बघा किती आहेत. तुम्हाला तर माहितीच आहे सतीची प्रथा, त्याच्यानंतर विधवेचं पुनर्विवाह करणं, स्त्री शिक्षण घेणं, बालविवाहास विरोध, म्हणजे या सगळ्या ठिकाणी ह्या आपल्या व्यक्तींनी भरपूर असं योगदान आणि सहकार्य असं केलेलं आहे. मग स्वातंत्र्यानंतर आपल्या भारताच्या संविधानामध्ये स्त्रियांना सगळ्याच बाबतीमध्ये हा समान हक्क देण्यात आला, परंतु अनेक क्षेत्रामध्ये स्त्रियांना प्रत्यक्षात मात्र ती समान वागणूक ही दिली जात नव्हती. म्हणजे काय तर स्त्री स्वातंत्र्य हे या काळातलं स्त्रियांचं हे चळवळीचं उद्दिष्ट होतं की आम्हाला पण तो हक्क मिळाला पाहिजे, बरोबर, अशा रीतीने. तर या काळातील ह्या स्त्रियांची चळवळ प्रामुख्याने माणूस म्हणून दर्जा मिळावा यासाठी होती आणि स्त्रियांचं स्वातंत्र्य हाही त्याच्या मागला एक उद्देश होता. मग आपल्या भारतामध्ये भ्रष्टाचार, जाती व्यवस्थेला विरोध, कट्टर धार्मिकतेला विरोध या समस्यांविरोधात आंदोलनं सुरू झाली बघा. आणि या आंदोलनामध्ये स्त्रिया मोठ्या प्रमाणावर सहभागी झाल्या होत्या. मग त्यातूनच स्त्रियांना आपल्यावर होणाऱ्या या अन्यायाची जाणीव झाली की आपल्यावर पण काय काय अन्याय होतो. मग स्त्रीच्या या सगळ्या अन्यायाच्या पुढे या स्त्रियांनी पुढाकाराने एक स्त्रियांची चळवळ सुरू केली. काय केली? स्त्रियांची चळवळ सुरू केली. मग भारतातल्या या स्त्री चळवळीचं स्वरूप एकसंघ नाही, परंतु स्त्रियांचं आरोग्य, त्यांची सामाजिक सुरक्षितता, त्यांचं आर्थिक स्वावलंबन आणि सक्षमीकरण या सगळ्या मुद्द्यांचा अगदी विविध पातळीवर जर विचार केला तर ह्या स्त्री संघटनांनी त्याचा अगदी खोलवर असा विचार केला आणि मग स्त्रियांचं शिक्षण आणि त्यांना माणूस म्हणून दर्जा आणि प्रतिष्ठा मिळावी याचा आग्रह हे स्त्री चळवळी समोरील आजचं एक आव्हान आहे. बघा आपल्या नेत्या दिसत आहेत, सावित्रीबाई फुले, रमाबाई रानडे, आपले छायाचित्र त्यांची मी ठेवलेले, अर्थात आपल्या पुस्तकामध्ये सुद्धा आहे त्यांची चित्र. पुढे जाऊया. आता आपण बघणार आहोत पर्यावरण चळवळ. आतापर्यंत आपण आता काय शिकलो? आता स्त्री चळवळ. आता आपण जाणार आहोत पर्यावरण चळवळीमध्ये. पर्यावरण म्हणजे संपूर्णपणे आपल्या आजूबाजूचं पर्यावरण, आपली आजूबाजूची स्थिती. आणि चित्र पण आपल्याला दिसतंय पर्यावरण रक्षण आणि झाड वाचवणं हे ते, आणि झाड जगवा आणि झाडं लावा हे त्याच्यामध्ये आपल्याला दिसते. तर पर्यावरणाचा ऱ्हास ही आजच्या काळातली एक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरची गंभीर समस्या आहे हे आपल्याला माहीतच आहे. पर्यावरणाचा हा ऱ्हास रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा अनेक चळवळी या सक्रिय आहेत आणि या क्षेत्रामध्ये आंतरराष्ट्रीय सहकार्यही मोठ्या प्रमाणावर आहे. ह्याच्यामध्ये भारतामध्ये सुद्धा पर्यावरणातील विविध विषयांना प्राधान्य आपण देत अनेक चळवळी सक्रिय अशा केलेल्या आहेत. जैव विविधतेचं संरक्षण, पाण्याच्या विविध स्रोतांचं जतन, जंगल आवरण, नद्यांचं प्रदूषण, हरितपट्ट्यांचं संरक्षण संपूर्णपणे, त्याच्यानंतर आपल्या रासायनिक जी द्रव्य असतात त्यांचा वापर आणि त्यांचे दुष्परिणाम इत्यादी इत्यादी हे प्रश्न घेऊन ह्या चळवळी संघर्ष करत आहेत. आता आपण या उपक्रमातला प्रश्न बघूया. संकल्पना स्पष्ट करायची आहे, कामगार चळवळ. संकल्पना स्पष्ट करायची आहे, कामगार चळवळ, आणि अर्थात हे व्यवस्थित तुमच्या वहीमध्ये तुम्हाला नमूद करायचं आहे. चला तर मग आता आपण आपल्या पुढच्या विभागात प्रवेश करूया.